बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणी एका PSIचं निलंबनही करण्यात आलंय। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा सोमवारी अपहरण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली। संतोष देशमुख यांचं आधी अपहरण करण्यात आलं, नंतर त्यांचा अनेकांनी शोध घेतला, मात्र ते कुठेच आढळून आले नाही। त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेनंतर नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत संताप व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली। या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करावी अशीही मागणी गावकऱ्यांनी केली। गावकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला येथे हिंसक वळण लागल्याचंही पाहायला मिळालं। तर या ठिकाणी बीडचे पोलीस अधीक्षक देखील दाखल झाले। पोलीस अधीक्षकांनी नागरिकांची समजूत काढत शांततेचं आवाहन केलं। दरम्यान गावकऱ्यांनी केलेल्या मागण्या पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी मान्य केल्या। जवळपास 8 ते 9 तास सुरू असलेलं आंदोलन गावकऱ्यांनी मागे घेतलं। दरम्यान पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आणि 2 आरोपींना अटक केली। मस्साजोग गावचे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून बाकीच्या आरोपींवर देखील कारवाई करण्याचं काम सुरू आहे। तसेच गावकऱ्यांनी एका PSIवर देखील आरोप केले होते। त्या PSIचं देखील निलंबन करण्यात आलं। पोलीस निरीक्षक देखील त्या ठिकाणी आहे, त्यांचीही चौकशी करून शासनाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे, असं पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी सांगितलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, केज, बीड।